नमस्कार सगळ्यांना. तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर माझी सुरुवात झालेली आहे आज सकाळी किचनमधूनच. तर रोजच माझी किचनमधूनच सुरुवात असते. तर इथं मला आज नाश्ता वगैरे सगळं एकच होतं, कारण आज आम्ही शरूला स्कूलमध्ये जायचं होतं. आज शरूच्या स्कूलमध्ये ओपन डे पण होता आणि डान्स प्रॅक्टिस पण होती. त्याच्यामुळे म्हणलं आज एकच गोष्ट बनवावी, म्हणजे ते जेवणासाठी पण होईल आणि नाश्त्यासाठी पण होईल, तेच बनवत होते. तर म्हटलं आज चला तुमच्याशी जरा बोलावं. म्हटलं रोज रोज तर रेसिपीबद्दलच बोलतो, म्हणलं आज थोडं मनातलं पण बोलूया. कारण स्वयंपाकघर हे फक्त पदार्थ बनवायची जागा नाही, तर इथे आठवणी शिजतात, विचार उकळतात आणि मन हलकं होतं. तर इथं मी पटकन भाजी बनवायला घेतलेली होती. खरं सांगायचं तर आपण आयुष्यातही असंच ना, काही गोष्टी कमी असतात, काही जास्त, पण सगळं जमवूनच आपल्याला आयुष्याची रेसिपी तयार करावी लागते. आता कांदा फ्राय करायला ठेवलेला आहे, मस्त तडका दिलेला आहे. कधी कधी आयुष्यात पण असंच होतं, आपण घाई करतो पण काही गोष्टी वेळ घेतात. कढई थंड असताना पदार्थ टाकला तर चव बिघडते आणि आयुष्यात घाई केली तर निर्णय चुकतात. मी आता मस्त अशी चटणीला तडका देऊन घेतलेला आहे, म्हणजेच फोडणी देऊन घेतलेली आहे. हा आवाज तर मला नेहमी घरची आठवण करून देतो. आई आजी स्वयंपाक करताना हा आवाज म्हणजे घर चालू असल्याचं लक्षण असायचं. आज आपण मोठे झालो पण हा आवाज अजूनही मनाला घराची ऊब देतो. आता भाजीमध्ये सगळे मसाले घालून घेतलेले आहेत आणि मस्त अशी भाजी परतून घेत आहेत. मसाले कमी जास्त झाले तर पदार्थाची चव बदलते. आयुष्यातही तसंच आहे, थोडं प्रेम, थोडा संयम आणि थोडी समजूत, हे सगळं योग्य प्रमाणात असेल तर आयुष्याची चव सुंदर लागते. किचनमध्ये ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मी नेहमी विचार करते, आपण रोज धावपळ करतो, काम, जबाबदाऱ्या, चिंता, पण कधी स्वतःसाठी 2 मिनटं काढतो का? स्वयंपाक करताना मला थोडा वेळ स्वतःशी बोलायला मिळतो आणि तो वेळ मला खूप महत्त्वाचा वाटतो. आता इथं माझी भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. आता या भाजीला थोडं स्मॅश करून घ्यायचं आहे, म्हणजे ही भाजी एकदम एकजीव होऊन जाते आणि आपल्या डोश्याबरोबर खायला खूप छान लागते. काही गोष्टी आपण सतत ढवळत बसलो तर बिघडतात. कधी कधी सोडून देणंही गरजेचं असतं. विश्वास ठेवायचा आणि वेळेला काम करून द्यायचं. आता आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. आता आता मी पटकन इथं डोसे बनवायला घेत आहे. आता इथं मी रेडीमेडच पीठ आणलेलं होतं, कारण अचानक प्लॅन झालेला होता. आता वेगळा काही नाश्ता बनवायचा नव्हता, त्याच्यामुळे सगळ्या जणांनी म्हणजे शरू, चिकू सगळ्यांनी मस्त अशी आंघोळ वगैरे करून घेतलेली होती आणि नाश्त्याची वाट बघत बसलेले होते. कारण डोसा आणि चटणी खाऊनच आम्ही स्कूलला जाणार होतो. डोसा चटणी साईडला बनवली होती नारळाची आणि बटाट्याची भाजी. कारण आज पॅरेंट्स मीटिंग असल्यामुळे लवकर स्कूल सुटणार होतं, त्याच्यामुळे आम्ही सगळं एकत्रच करायचा प्लॅन केला होता. आणि शरूला टिफिनला काही डोसा देणार होते, कारण तिचं डान्स प्रॅक्टिस पण होतं, त्याच्यामुळे थोडा टाईम लागणार होता. त्याच्यानंतर बाकी माझी भांडी वगैरे होती ती पण क्लीन करायची होती. तर आधी सगळ्यांना नाश्ता वगैरे द्यायचा होता. आणि इथं डोसे बघू शकता, खूप छान झाले होते, एकदम क्रिस्पी झाले होते आणि आम्हाला असे क्रिस्पी डोसेच आवडतात, तर तेच बनवत होते मी इथं. तर खूप छान होतात रेडीमेड पिठाचे पण डोसे, कारण माझ्याकडे टाईमच नव्हता की मी पीठ वगैरे बनवेल किंवा तांदूळ वगैरे भिजत घालून बनवायला. असे विकत पीठ आणले की त्याचा एक फायदा नक्कीच होतो, की जेव्हा पण तुम्हाला इडली किंवा डोसा खायचा आहे तर तुम्हाला जास्त विचार करायला लागत नाही की कधी बनवू, काय करू. पटकन पीठ आणलं, चटणी बनवली की होऊन जातं. त्याच्यामुळे हे पीठ खूप छान वाटतं आणि चांगलं क्वालिटीचं भेटतं. मग इथं बघा डोसा पण किती छान झाला आहे आणि इथे मी एका साईडला भाजी स्मॅश केली होती, एकदम एकजीव करून ठेवली होती, जेणेकरून डोश्याची भाजी एकदम स्मॅशच असते, त्याच्यामुळे सगळे मसाले एकमेकाला लागलेले असतात व्यवस्थित. तर तिथं तेच केलं होतं. आणि आता इथे डोसा बघू शकताय, खूप क्रिस्पी झालेला होता आणि एकदम कुरकुरीत झाला होता. असेच डोसे आम्हाला आवडतात खायला, ते बघू शकताय. इथं मी काही रेसिपी वगैरे शेअर करत नाही, सगळ्यालाच डोसे जमत असतील, पण हे फक्त मी कशी करते हे दाखवत आहे मी तुम्हाला, किंवा कसे बनतात. कधी कधी असं होतं की काही टायमिंगला बनतच नाही डोसे व्यवस्थित, किती पण पीठ तुमचं चांगला असो, पण काही टायमिंगला कधी तर चिटकूनच बसतो किंवा असं तुटलेलाच असतो, असं होतं. आणि कधी कधी खूप छान बनतात. मग जेव्हा असा डोसा तयार होतो तेव्हा खूप छान वाटतं की बाबा आपल्याला पण काहीतरी चांगलं जमतंय. आणि आज इडल्या वगैरे केल्या नव्हत्या, कारण तेवढा टाईमच नव्हता, म्हणून मग आता म्हटलं की पटकन डोसे वगैरेच बनवावे. नाही तर आम्हाला जास्त करून इडल्याच आवडतात डोश्यापेक्षा. पण ह्याच्यावरती थोडंसं जेवण होतं आणि दुपारी थोडा मसाले भात पण बनवणार होते, कारण फक्त डोसे खाऊन पोट भरत नाही आणि स्कूलवरून आल्यावरती पण मुलांना भूक लागतेच, त्याच्यामुळे मसाले भात वगैरे पण करायचा होता. पण त्याच्या अगोदर इथं बघा सगळ्यांचा नाश्ता वगैरे चालू होता आणि डोसे कसे सगळ्याला गरम गरमच खायला लागतात, त्याच्यामुळे
सगळ्यांना एकत्र बसून खाता येत नाही, ह्याचा एक एवढा प्रॉब्लेम आहे की सगळ्यांना आधी बनवून द्यायला लागतं आणि त्याच्यानंतर आपल्याला खायचे होते. तर त्याच्यानंतर इथं सगळ्याला आधी खाऊ घातली आणि जेव्हा माझा टाईम आला तेव्हा माझ्या मिस्टरांनी माझ्यासाठी 2 डोसे काढून दिले होते. कारण ते बोलले, आता तू खाऊन घे, आता मी बनवून देतो तुला. कारण सगळ्यांना गरम डोसे खायलाच आवडतात. तर इथं बघा, इथं माझे डोसे बनवायचे चालू होते आणि तसे खूप सारे भांडे पडलेले होते आणि कपडे वगैरे तर मी स्कूलवरून आल्यावरच आज धुणार होते. कारण तेवढा टाईम नव्हता, कारण सकाळी उठायला पण लेटच झालेला होता आणि आज कसं ओपन डे असल्यामुळे स्कूलची जास्त गडबड नव्हती. मग त्याच्यानंतर पटकन सारी कामे उरकून घेतली, नाश्ता वगैरे पण करून घेतला. शोरूचा टिफिन वगैरे पॅक करून दिला होता. टिफिन आणि बॉटलच न्यायची होती फक्त, ते पण डान्स प्रॅक्टिस असल्यामुळे, कारण शोरूचं आता ॲन्युअल फंक्शन येत आहे, तर त्याच्यामुळे त्यांचं प्रॅक्टिस खूप चालू आहे. तर सुट्टी दिवशी पण ते लोक प्रॅक्टिस घेत आहेत, त्यामुळे त्यांनी ओपन डे दिवशी पण प्रॅक्टिस ठेवलेलं होतं. म्हणून त्यांना बॅग आणि टिफिन बॉटल आणायला सांगितलं होतं. मग इथं आमची तयारी वगैरे झाली होती आणि नंतर आम्ही पटकन कुलूप वगैरे लावून निघालो होतो. तर रस्त्याने चिकूला शोरूबरोबरच चालायचं असतं आणि दोघी खूप मजा करत पळत असतात सारख्या रस्त्याने, खूप मस्ती करतात आणि चिकूला तर अजिबात हात पकडून चालायचा नसतो. मग इथं शरूच्या फ्रेंडच्या इथं पोचलो होतो, आम्ही सगळे एकत्र स्कूलला जातो. तर मी येताना बिस्किटचं पॅकेट एक घेतलेलं होतं चिकूसाठी, कारण तिथे गेल्यावरती खूप त्रास देतात. कारण मीटिंगमध्ये वगैरे टीचर वगैरे बोलायला लागल्या की इथं ह्यांची मस्ती चालू होती, मग असं बिस्किट वगैरे काय असेल तर त्या खूप गप्प बसतात. म्हणून इथं मी बिस्किटचं पॅकेट बरोबर ठेवलेला होता. आणि त्याच्यानंतर आमची मीटिंग वगैरे झाली, शरूचा रिझल्ट वगैरे बघून झाला होता. त्याच्यानंतर बाहेर आलो तर इथे डान्स प्रॅक्टिससाठी सगळेजण जमलेले होते. मग डान्स प्रॅक्टिस वगैरे झाली आणि नंतर आम्ही घरी आलो. असा गेला आजचा दिवस.